ताई पण ॲक्च्युली ना आवड लागते छान दिसायची, छान नटायची आणि मुळात स्वतःला उत्तम प्रेझेंट करायची. डे वन म्हणजे जेव्हा या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलंय, तेव्हापासूनची ही आवड आहे का बदलली आहे वयानुसार, फेमनुसार किंवा मॅच्युरिटीनुसार? अ, हळू-हळू त्यातली टेस्ट बदलत गेली आहे. पण मला मला तयार व्हायला नेहमीच आवडतं. मला नेहमी असं वाटतं, की बायकांना सवय असते, की दुसऱ्या बाईने काय घातलंय, तिने हम्म. काय साडी नेसली आहे, चप्पल काय घातली आहे, टिकली अच्छा अशी टिकली. आपल्याला सवय असते, हां. आपण दुसऱ्यांना ऑब्झर्व्ह करत असतो. मग एखादी अशी छान तयार झालेली बाई दिसली, की मला आनंद होतो. मग मला असं वाटतं, की जसा मला होतो तसा मी इतरांना द्यावा तो हं, हं, आनंद. मग हं. आपण छान तयार होऊन बाहेर पडावं. हं. आपले जे काही प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, हं. ते का इतरांपर्यंत प्रॉब्लेम्स न्यावेत, त्यांच्यापर्यंत आनंद द्यावा. सो तो आनंद द्यायचा प्रयत्न माझा आणि जे काही आपलं असतं ते आपल्या घरात. हं. अगदी. आणि कॅमेरासमोरच्या तुम्ही आणि घरातल्या तुम्ही किती डिफरन्स आहे? घरी खूप. खूप, खूप, खूप. मी खरं सांगू का तुला? हां. मी घरी ना अगदी भुतासारखी असते. खरं? खरं. ओके. तू कधी येऊन मला बघितलंस हां. घरी ना तर तुला कळेल. अ, कायम असं छान-छान कपडे घालणं, छान-छान दागिने घालणं, मेकअप करणं, हे कसं आवडेल घरी? मला नाही आवडत घरी असं राहायला. हं. घरी कसं असं पाय पसरून असं मोकळं छान ढाकळं. मोकळं-ढाकळं असावं. हां. टीव्ही बघत बेडवर पडले मी वगैरे असं असावं. तर मी तशीच असते घरी. घरी अशी मी अशी बसून ओके कोण आलंय असं नाही, अजिबात नाही. बिलकुल नाही असं करत. गृहिणी घरी. हां, घरी पण गृहिणी. मी जेव्हा माझा वेळ असतो ना, हं. हं. तेव्हा मी अशी असते हं. माझ्या वेळात. पण आपण जेव्हा स्वतःला शोबिझमध्ये आपण आहोत. या. आपण जेव्हा स्वतःला प्रेझेंट करतो, तेव्हा ते चांगलं असावं असं माझं म्हणणं आहे, हं. की त्यांना त्यांना पण बघायला आनंद मिळू दे की. दोन छान तयार झालेल्या बायका बसल्यात. असं बघायला कुणाला नाही आवडणार. करेक्ट. मला तर बाबा आवडतं असं. हं, हं. आणि मी मुळात आधी अशाच वेळेला इंटरव्ह्यूज देते, की ज्यावेळेला काहीतरी हॅपनिंग असतं. गस्त जेव्हा राईट. काहीतरी माझ्याकडे सांगण्यासारखं असतं. मग जे सांगण्यासारखं असतं चांगलं, तर ते चांगल्या पद्धतीने तयार होऊन सांगूया की. क्या बात! किती आहेत साड्या तुमच्याकडे? मी एक दिवस विचार करणार आहे घरी यायचा आणि सगळ्या आवडल्या. तुम्ही या नेसत नाही, द्या मला असं साड्या मागायच्या. किती आहेत? अरे, नाही मोजायचं नसतं असं. मग कमी होतं. तरी 100 असतील का? माझ्या ना मी माझ्या माझ्या कमवलेल्या मैत्रिणी खूप आहेत आणि हं. त्या मला देतात साड्या. या कोण मैत्रिणी आहेत? प्लीज मला पण नाही सांगा. शेअर करणार मी. मग तुम्ही पण मागणार त्यांच्याकडे मग मी साड्या. सांगणार मला एक तरी द्या महिन्यातनं, वर्षातनं.